नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहे आता टरबूजच्या प्लॉटवर आणि हा टरबूजचा प्लॉट जवळपास आता 35 ते 38 दिवसाचा झालेला आहे आणि 35 ते 35 दिवसानंतर टरबूजमध्ये आपल्याला ही सेटिंग ही मुख्य असते आणि सेटिंग व्हायला सुरुवात होते. आणि सुरुवातीला सेटिंग होत असताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर शेतकऱ्याला येत असेल तर फळमाशीचा. फळमाशी काय करते, असं छोटं प्लांट असताना ह्या पद्धतीनं असं डंक मारते. डंक मारल्यानंतर तो फळ जे आहे तो योग्य प्रकारे डेव्हलप होत नाही आणि अशा पद्धतीने जर फळमाशी डंक मारत असेल तर आपल्याला एकरी 10 ते 12 मक्षिकरीचे ट्रॅप लावणं जरुरी आहे. आणि दुसरी गोष्ट, फळ मोठं होत असताना ह्या पिरियडमध्ये टरबूज ह्या पिकाला बोरान आणि कॅल्शियमची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. जर बोरान कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल तर हा फळ व्हेरिएशनमध्ये येतो, एका साईडला मोठा होतो आणि एका साईडला बारीक बनतो. तर आपल्याला असे फळं नको आहे. आपल्याला फळं पाहिजे सगळे एकसारखे चांगले क्वालिटीचे. तर मग याच्यासाठी जर आपल्याला चांगल्या क्वालिटीचं फळं घ्यायचं असेल तर आपल्याला ड्रीपमधून एकरी 500 ग्रॅम बोरान आणि 3 किलो कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम क्लोराईड घ्यायचं आहे. एवढं आपल्याला ड्रीपमधून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर 45 दिवसानंतर ज्या वेळेस आपला फळ 1 ते 1.5 किलोचं होतो त्यावेळेस आहे ना, तर वेली हा बसायला लागतात, वेली मरतात. हा मुख्य प्रॉब्लेम असतो की ही फिथियम आणि फ्युजियम नावाच्या बुरशी ज्या जमिनीमध्ये डेव्हलप होतात त्याच्यामुळे ते वेली बसायला लागतात आणि आपला मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्याच्यासाठी आता ज्यांचाही प्लॉट 30 दिवस प्लस असेल, सेटिंगमध्ये असेल, तर त्या शेतकऱ्याने एकरी ड्रीपमधून ट्रायकोडर्मा हर्जिनियम 1 लिटर, सुडोमोनास फ्लोरेन्सिस 1 लिटर आणि बॅसिलस सबटिलस 1 लिटर एकरी ड्रीपमधून आपण सोडावे. आणि चांगल्या कंपनीचं जर आपल्याला पाहिजे असेल तर मार्केटमध्ये IPL बायोलॉजिकल कंपनीचे नंबर ते सुडोमोनास हे बॅक्टेरिया नावाने येते, ट्रायकोडर्मा हर्जिनियम हे बायोहार्ज नावाने येते आणि बॅसिलस सबटिलस हे नावाने येते. तर एवढं त्यांचाही आता 35 दिवसाचे त्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या ट्रीटमेंट करून घ्यावे. आणि अधिक माहितीसाठी ह्या नंबरवर संपर्क साधावे. 9881 98857. धन्यवाद.